श्रीराम नमस्कार. आज 5 ऑक्टोबर 2025 श्रीमद भगवद गीता व मनुष्य जीवन भाग 44. मागचा भाग हा साधारण 27 एप्रिल 2025 साली रेकॉर्ड झाला होता, म्हणजे 4 ते 5 महिन्यापूर्वी. काही कारणामुळे मध्ये एक 4-5 महिने गॅप गेली. थोडासा त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की रुटीन आपण जे ऐकत असतो किंवा जो संदर्भ, तर थोडासा तो चुकला. एक फेर उजळणी म्हणून 2 मिनिटात सांगतो की श्रीमद भगवद्गीता ही जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना पुढील कायमस्वरूपी जीवन जगताना येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरचा असलेला मार्ग हा या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे. भगवत म्हणजे भगवंताच्या मुखातनं भगवंतांनी केलेलं वदन, म्हणजे भगवंतांनी सांगितलेली गीता. गीता या शब्दाचा अजून एक अर्थ होतो म्हणजे त्याग, की जीवनामध्ये त्याग कशाचा करायचा. प्राप्ती करण्यासाठी मनुष्य जीवन हे बांधलं गेल्यासारखं आत्ताचं झालेलं आहे, की जर आपण दिवसाची सुरुवात केली तर काही ना कशाची तरी प्राप्तीच आपल्याला पाहिजे असते. सकाळी मनुष्य उठतो, नित्यकर्म करून पेपर वाचणं, की मग खाणं, त्याची कामं करणं, टीव्ही, सिनेमा, बाहेर जाणं, ह्या सगळ्यामध्ये फक्त प्राप्ती होते. पण ह्याच्यात कुठं त्याग हा भाव नसतो. आपण एखाद्याला गोष्ट काढून दिली तर तो त्याग झाला, तर तसं नाही होत. मग भगवंतानी इथं अर्जुनाला जो उपदेश केला, जी गीता सांगितली, ही त्यागाला अनुसरून किंवा त्यागाला धरून सांगितलेली आहे. काय सोडता आलं पाहिजे. मागच्या आपण भागामध्ये किंवा त्याच्या आधीच्या भागामध्ये असेल, आता आठवत नाही, पण आपण काय घेतो त्याच्यापेक्षा काय सोडतो हे महत्वाचं आहे. सहज जे सोडता येतं ह्याला एक कुठल्याही प्रकारचं महत्व नसतं. जी गोष्ट अशक्य असते ती सोडणं हे खूप महत्व आहे. आपण घेणारा श्वास हा तुम्ही म्हणाल किती सोपा आहे, मी श्वास घेतोय मला कळत पण नाही आणि सोडतोय ते पण कळत नाही, पण ही अशक्य गोष्ट आहे. कारण मनुष्य जीवन जेव्हा संपतं तेव्हा हाच श्वास, हेच वातावरण त्याच्या पूर्ण देहामध्ये, देहाच्या सभोवताली असतंच, पण त्याला काही सोडता येत नाही. म्हणजे तो प्राण किंवा तो आत्मा किंवा तो देह अचैतन्यमय झालेला असतो, त्याच्यात चैतन्य राहत नाही. म्हणून जीवनामध्ये त्याग स्वरूप आहे भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या मार्फत सांगितलेलं आहे. झालं कसं की आता एप्रिल पासून आपण हा भाग झालेला नाहीयेत, म्हणजे आज जवळजवळ 4 महिने झाले. जेव्हा ह्या विषयाचं भगवद्गीतेचं वाचन झालं, ऐकणं झालं, तेव्हाची असलेली विचारधारा आणि आत्ताची असलेली विचारधारा ह्याच्यामध्ये खूप मला तफावत जाणवते, की आता ह्या गोष्टीची भगवद्गीता आत्ता पुढची आपण सांगताना किंवा त्याच्यावर चर्चा करताना हा खूप फरक आलेला आहे. तेव्हा मनुष्य जीवन हा त्याच्यामध्ये विषय हा घेतलेलाच आहे, पण भगवंतानी जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे हे आत्ताच्या जीवनाशी ते किती लांब चाललंय ह्याचा अनुभव मी या 3-4 महिन्यात घेतला. भगवद्गीता आचरण होणं गरजेचं आहे, तर त्याच्यापेक्षा त्याचं पासनं लोक लांब चाललेत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून मनुष्य राहतो. म्हणजे त्यागाचं जे स्वरूप भगवंतानी जे सांगितलेलं आहे ते आत्ता सध्याच्या काळात कुठेही दिसत नाही. इथं अर्जुनाला जो प्रश्न पडला होता
आपण जे आत्मसंयम योग ह्या योगावरती किंवा ज्ञानेश्वरीमध्ये काही भागांचं नावं वेगळी आहेत आणि भगवद्गीता जी प्रभुलकरांनी लिहिलेली आहे त्याचे नावं वेगळी आहेत. तिथं ध्यान योग म्हणून त्याच्यात उल्लेख केलेला आहे, की प्रत्येक मनुष्य हा जीवन जगताना अशा एका स्टेजला येतो. लहानाचा मोठा होतो, लग्न होतं, संसार चालू होतो आणि मग जेव्हा एखाद्या संकटांची मालिका चालू होते, तर त्या संकटांची मालिका चालू आल्यानंतर मग त्या माणसाला कळतं, की माझा जन्म कशासाठी आहे? हे सगळं काय आहे? आणि मला जर त्रास द्यायचा होता किंवा मला जर त्रास होणारा जर असेल, तर मुळात माझ्या समोर ह्या गोष्टी उभ्या का केल्या किंवा पदरात का टाकल्या? आणि ह्या ध्यान योगा म्हणजे आत्मसंयम योगामध्ये हा भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारला, की "हे केशवा, ब्रह्म म्हणजे काय?" निर्मिती होते, पण नुसतं आपण म्हणतो, की ब्रह्मवाक्य आहे किंवा देव म्हणजे काय? हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलेला प्रश्न आहे, की देव म्हणजे काय केशवा? भोग म्हणजे कशासाठी म्हणतात? भोग कशाला म्हणायचं? मला एखादी गोष्ट जर मिळाली नाही किंवा रस्त्यातनं येता-येता मी अडखळून पडलो किंवा माझी गाडी घसरली, तर ह्याला मी साधारण म्हणायचं का ह्याला मी भोग म्हणू? असा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न येतोच, की घसरलो कुठल्यातरी मी केलेलं कृत्याचं किंवा कर्माचं फळ ह्या भोग स्वरूपात माझ्यासमोर उभं राहिलं. प्रारब्ध म्हणून समोर आलं आणि मी आता ते भोगतोय. पण असे प्रश्न जरी असेल तर तरी मग प्रत्येक कृती ही भोगातच मोजली जाते का? मग अर्जुनाने परमेश्वराला विचारलं, की देव ज्याला आपण म्हणतो, हा देव मी कसा समजायचा? म्हणजे मी कशाला देव म्हणू? आता गंमत बघा इथं. ह्या योगामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला हा प्रश्न विचारतोय खरा. पण किती लहानपणापासनं जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे जेव्हा हस्तिनापूरला आले, त्याच्यानंतर जे अर्जुन आणि श्रीकृष्णाचं असलेलं एक मैत्रीचं नातं, बायकोचा भाऊ त्याचं एक नातं, या सगळ्या गोष्टींच्या नात्यामध्ये त्याला श्रीकृष्णामध्ये कधी देवत्व दिसलं नाही किंवा ह्याला देव म्हणतात, हे अर्जुनाला कळलं नाही. मग ह्याच्यावरनं जर आपण विचार केला, तर एक गोष्ट निश्चित होते, की सर्व आपण जे जीवन जगत असतो, हे जीवन जगत असताना कित्येक वेळा परमेश्वर आपल्या सोबत असतो, पण आपली ती दृष्टी नसते म्हणून आपण त्याला ओळखू शकत नाही. की माझ्या बरोबर आहे. मी त्याच्याबरोबरच राहतो. पण ह्यालाच देव म्हणतात, हे मला माहीत नाही. कारण देव या शब्दाची विशिष्ट व्याख्या याचा अर्थच माहीत नाही. आणि मग हेच अर्जुन अ, भगवान श्रीकृष्णांना विचारतोय, की ब्रह्म म्हणजे मला पहिल्यांदा तू केशवा सांग. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ब्रह्म ही एक उत्पत्ती आहे. जसे आपण मागच्या योगात बघितलं, की काम, क्रोध, मद, मोह, माया, अहंकार, मत्सर हे सगळे जे षडरिपू आहेत, हे प्रत्येक माणसामध्ये हे भरलेलेच असतात आणि जन्मताच असतात. पण हे षडरिपू घेऊन प्रत्येक व्यक्ती ही जगतच असते. पण हे जगताना माझ्यामध्ये मोह आहे याची जाणीव ज्यावेळी होते आणि आपण त्या कृतीतनं ते दर्शवतो. एखादी गोष्ट आपण खरेदीला जातो आणि त्या आपली ऐपत नसते तरी त्या मोहात पडतो किंवा खाताना मोहात पडतो. कुठं थांबावं कळत नाही. आपण खातच राहतो. मोह होतो आणि मग मोहाचा झालेला हा पाश, मोह हा पाशातच रूपांतर होतं. म्हणजे तुम्हाला संपवून टाकतो तो. मग हे भगवंत अर्जुनाला सांगतोय, की मद, मोह, मत्सर एखाद्याने गाडी घेतली, एखाद्याचं छान घर झालं,
एखाद्याने उल्लेखनीय कशात तरी कामगिरी केली, तर आपण असं म्हणतो की लगेच नाही हो का? मग माझी मुलगी किंवा माझाही मुलगा त्याच्यापेक्षा जास्त शिकलाय. एवढंच आहे की त्याची ओळख आहे म्हणून तो अमुक ठिकाणी कामाला लागला, अमुक ठिकाणी त्याला मिळालं. भगवंतांनी ह्याला वैचारिकतेचा मत्सर म्हटलेला आहे. ही उत्पत्ती आहे, हे ब्रह्म आहे. माझ्याजवळ आहे, पण त्याची उत्पत्ती होऊन ते प्रदर्शित होणं, ही जी कृती आहे, ह्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. मग कामाचं रूपांतर अर्जुना, काम ही जी आहे, ही वासना पण आहे आणि काम ही क्रिया पण आहे आणि काम हा योग पण आहे. मग त्याची वासना म्हणून जर तुम्ही पूर्तता करायला गेलात, तर तुमचं मन तृप्त होणार नाही. आणि क्रिया म्हणून जर ते करायला गेलात, काम क्रिया म्हणून तुम्ही करायला गेलात, तरीही तुम्हाला त्याचं समाधान मिळणार नाही. काम भोग म्हणून ते भोगायला गेलात, तरी त्याच्यात तुम्हाला तृप्ती मिळणार नाही. मग काम ही अशी अवस्था आहे, की ती क्षणिक आहे, हे प्रत्येक माणसाला कळणं गरजेचं आहे आणि कळणं ही अवस्था म्हणजे ब्रह्म आहे. म्हणजे त्याच्यात न अडकणं. एखादी व्यक्ती कामामध्ये जर अडकली आणि 24 तास मनामध्ये भोगाचे विचार असेल, तर तिला कामतूर म्हणतात आणि हे ऱ्हासाचं कारण होतं, नाशाचं कारण होतं. म्हणजे उत्पत्ती ही नाशाचंही कारण आहे आणि चांगल्याचंही कारण आहे. तोच भोग उत्तम प्रकारे मर्यादित घेतला, तर तुम्ही नवीन जीव जन्माला घालू शकता. म्हणजे भगवंतांनी सांगितलं, की अर्जुना, आपण ज्या पद्धतीने विचार करत असतो, ह्या सर्व विकारांचा, बघा, हे सगळे विकार सांगितले. माया विकार, क्रोध विकार, मद विकार, मत्सर विकार, अहंकार विकार. अहंकार असावा, पण त्या अहंकाराचं तुम्ही फळ घ्यायचा प्रयत्न केलात, तर मात्र तुम्हाला ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग इथं अर्जुनाचं जेव्हा श्रीकृष्णाचं झालं, तर तेव्हा एक उदाहरण सांगतो, की अर्जुनाला भगवंताने सांगितलं, कर्ण ह्याच्याकडे तू पहा. लक्षात घ्या, अर्जुन आणि कर्ण वैचारिक किंवा दोघांचे एकमेकांचे इतकं शत्रुत्व होतं, की दोघही एकमेकांना मारायला टपलेले होते. महाभारताचं उद्दिष्टच ते होतं, म्हणजे कौरव सेनेचा नाश, म्हणजे अधर्माचा नाश. पण अर्जुनाचं मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे कर्णाचा वध. पण इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय, की अहंकारावरती विजय हा कर्णाकडनं शिकणं पाहिजे. मग उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये अर्जुनाला दिलं नाही, पण तुम्हाला सांगतो उदाहरण काय. सगळ्यांना माहितीये की युद्ध चालू व्हायच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण हे दूत बनून कौरवांच्या दरबारी आले होते, शांतीदूत. आणि जेव्हा शांती, आता इथं गंमत अशी आहे, की आपण ती गोष्ट ऐकली होती, की युद्ध करताना श्रीकृष्ण पाहिजे का त्याची सेना, नारायणी सेना पाहिजे. आपण हा कधी विचार करत नाही, श्रीकृष्ण सेना पाहिजे का नारायणी सेना पाहिजे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जेव्हा दोघही आपल्याला, दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाला भेटायला गेले मदत मागण्यासाठी, तेव्हाच सांगितलं होतं की तुला काय पाहिजे, मी तर निहत्ता राहणार, माझा कशामध्ये काही सहभाग राहणार नाही, मी फक्त सारथ्य करणार. नाही तर दुसऱ्या बाजूला नारायणी सेना आहे. माझी सेना आहे नाही म्हटलेला, नारायणी सेना म्हटलेला आहे. भगवद्गीतेचा किंवा महाभारताचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळतं की ती नारायणी, श्रीकृष्णाने असं म्हटलेलं नाहीये की ती माझी सेना आहे. म्हणजे एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला ही नारायणी सेना आहे. इथं वास्तविक
जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा कळायला पाहिजे की जो भगवान श्रीकृष्ण सांगतोय की एका बाजूला नारायणी सेना आहे, याचा अर्थ असा की तिथंच भगवंतांनी स्वतःची ओळख करून दिली की मीच नारायणाचा अवतार आहे. हे आपल्याला वाचताना किंवा ऐकताना काही वेळा लक्षात येत नाही. त्यांच्याही आलं नाही. जे व्हायचं ते झालं. तिथं आपण म्हणतो की जसं दुर्योधन म्हणला की पहिल्यांदा मी आलो होतो. तो म्हणतो ठीक आहे तू माग. मग काय मागणार? हव्यास असलेला माणूस एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो समोर येतो, तो अशीच गोष्ट मागतो की ज्यांनी माझं काम सहजतेने होईल. मी कसा बलवान होईल याचा तो विचार करत असतो. तेव्हा त्याची बुद्धिचातुर्य हे काम करत नाही. आणि दुर्योधनाचं बुद्धिचातुर्य काम केलं नाही आणि त्यांनी सैन्य मागितलं. आणि अर्जुनाला न मागता भगवान श्रीकृष्णाचं सहाय्य मिळालं. आणि तो म्हणाला जे काय ठीक आहे उरलेलं माझ्याकडं. आता काही पर्यायच नाही. 2च ऑप्शन होते. एक त्यांनी मागून झालेलं आहे आणि आता एक तूच आहेस. पण जर का इथं पहिल्यांदा संधी अर्जुनाला मिळाली असती आणि अर्जुनाने सांगितलं असतं की भगवान श्रीकृष्ण केशवा तू माझा सारथी हो, तर कदाचित कदाचित दुर्योधनाने श्रीकृष्णाची मागणी केली असती. कारण जेव्हा मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते, त्याची बुद्धी चालत नाही, तेव्हा तो स्वतःचा विचार न करता समोरचा काय विचार करतोय आणि काय मागतोय ह्याच्यावरती आपली वैचारिकता ठरवतो. कारण त्याला तेवढी अक्कलच नव्हती. त्यांनी असा विचार केला असता की अर्जुनाने श्रीकृष्णाला मागितलंय म्हणजे ह्याच्या पाठीमागं काहीतरी रहस्य आहे आणि पहिली मागाची वेळ माझीच होती म्हणून कदाचित त्यांनी श्रीकृष्णाला मागितलं असतं, जे कृष्णाने बुद्धिचातुर्याने होऊ दिलं नाही. पण मग नंतर तरीही जेव्हा युद्ध ठरलं तरी असं ठरलं की एकदा प्रयत्न करावा म्हणून हा शांतिदूत बनून जेव्हा कौरवांच्या सभेत आला की ज्या सभेमध्ये द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सर्व मंडळी हजर होती, कौरवांचा दरबार. आणि जेव्हा भगवंतांनी सांगितलं की अजूनही आपल्याला युद्ध संधीची एक पर्याय आहे आणि पांडवांच्या मार्फत मी आलेलो आहे, आता दूत बनून शांतिदूत बनून आलेलो आहे, शांतता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी आलेलो आहे. शांतिदूत म्हणून येणं याचा अर्थ अशांत वातावरण होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अशा वेळी भगवंताचं येणं हा भाग आणि मनुष्य जीवनाचा भाग, मनामध्ये असलेले षडरिपू जेव्हा सर्व कार्यान्वित होतात तेव्हा समजायचं की हा कौरवांचा दरबार आहे. आणि तिथं मग शांतिदूत म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताचं आगमन होतं. आणि मग हे झालेलं आगमन भगवंत स्वतः पर्याय देतो आणि तेव्हा आपलं बुद्धिचातुर्य जर किंवा सद्विवेक बुद्धी जागृत अवस्थेत असेल तर मनुष्य त्यातनं तरुण जाऊ शकतो, अन्यथा तरुण जाऊ शकत नाही. ही सध्याच्या काळातली मनुष्याची असलेली अवस्था आहे. पण तेव्हा ह्या सभेमध्ये कौरवांच्या सभेमध्ये हे शांतिदूत आला, हा भगवान श्रीकृष्ण आलेले नाही. अस्तित्व दूताचं होतं आणि दूताचं काम असतं जे मला निरोप दिलेला आहे तो तसा पोचवणं किंवा वेळ प्रसंगी जर पडलं तर एखादा प्रस्ताव मांडणं, निर्णय घेणं न घेणं जसा दूत आहे त्यांनी ठरवायचं असतं. आणि मग इथं जेव्हा भगवंत त्यांना सांगतात की सुईच्या 5 टोकां एवढी तुम्ही जमीन द्या, देणार नाही असं दुर्योधन म्हणतो, हा 5 गावं मागतो. आणि अशा वेळी जेव्हा जो अपमान करतो की सुईची 5 टोकं सुद्धा देणार नाही, मग ही 5 सुईची टोकं ही आपण आतापर्यंत महाभारत ऐकताना फक्त ऐकत आलेलो आहे. पण ही टोकं म्हणजे काय आहेत?
ते 5 तत्व आहेत, पंचतत्व. कृष्ण ही 5 तत्वच मागत होता फक्त. पण ती सुद्धा दुर्योधनाने दिली नाही. आजच्या काळाशी त्याचा जर तुम्ही सांगड घालायचा प्रयत्न केला, तर मनुष्य हा जर बुद्धीने बिघडला, आपल्या वैचारिकतेने बिघडला आणि त्याच्यामधला पशु जागृत झाला, तर ह्या 5ही तत्वांना तो अव्हेरतो. जे भगवंतांनी पर्याय समोर ठेवले होते, एवढंच तू 5 दे, बाकी काही नको. पण मनुष्य ह्या पंचतत्वाच्या विरोधात जाऊन जीवन जगतोय, म्हणून मनुष्याच्या जीवनात सध्या अडचणी किंवा प्रॉब्लेम्स आहेत. पण मग तिथं जेव्हा त्यांनी सांगितलं, अपमान केला कृष्णाचा, की तू शांतिदूत आहेस म्हणून तुला सोडतो, नाहीतर मी तुला बंदिवान केलं असतं. हे जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा मामा पुढे येतो, शकुनी मामा. आपल्या सभोवताली असे 100 शकुनी असतात, की जे आपल्याला चुकीचे सल्ले देत असतात. आणि तो येतो, म्हणतो तू काय करतोयस, कोणाला बोलतोयस, तुला कळतंय का, ह्याचा अपमान करू नकोस. आणि भीती वाटते त्याला, शकुनीला भीती वाटते. चुकून जर माझा भाचा म्हणला की ठीक आहे, उद्या भीष्माचार्यामध्ये पडले, द्रोणाचार्यामध्ये पडले, आणि जर त्यांनी ह्याला समजवलं आणि हा जर म्हणला की नाही ठीक आहे, आता मी 5 गावं देतो, बाकी माझं सगळं सोडून द्या, इंद्रप्रस्थ हस्तिनापूर माझंच आहे, हिने जर मानलं तर माझं काय होणार. मी जी प्रतिज्ञा घेऊन इथं यांच्याबरोबर एवढ्या वर्ष जगलेलो आहे, माझ्या कुलाचे 100 माणसं ह्या धृतराष्ट्रांनी मारलेली आहेत, त्याचा बदला घेण्यासाठी मी याच्या बरोबर आहे. आणि हा वासुदेव जर इथं आला, आता समोर आहे, यांनी जर सांगितलेला जो प्रस्ताव आहे, हा जरी आता माझा भाचा भांडत असला, पण त्यांनी जर मोठ्या थोड्या मोठ्यांचं ऐकलं आणि जर हो म्हणला, तर माझी प्रतिज्ञा बाजूला राहील आणि मी ह्याच्यापासून वंचित राहील. ब्रह्म, उत्पत्ती, प्रत्येक विचाराची उत्पत्ती कशी होते, प्रत्येक क्षण हा एक उत्पत्ती आहे. मनामध्ये आलेला विचार हा उत्पत्ती आहे, हाच ब्रह्म आहे, आणि हाच ब्रह्म तिथं वापरला गेला होता. आणि त्याच्यामध्ये जसं म्हणतो ना, की एखाद्या गोष्टीचं भांडण असेल आणि जेव्हा जो त्याची आग लावायचा प्रयत्न करत असतो, त्याला वाटत असतं ही विझू नये, तेव्हा तो काहीतरी मध्यस्थी करण्यासारखं दाखवतो, पण त्याला मनामध्ये असतं की मला जसं पाहिजे तसंच समोर घडणं गरजेचं आहे. आणि मग इथं तो भीष्माचार्य ओरडतात दुर्योधनावरती, काय बोलतोयस तू, कृष्णाची माफी मागतात. द्रोणाचार्य म्हणतात, पण कोणाची हिंमत होत नाही की आम्ही ह्याच्यावरती स्वीकार करतो. धृतराष्ट्राची हिंमत होत नाही, राजा असता. दुर्योधन जरी राजपुत्र असला तरी राजा हा धृतराष्ट्रच होता. धृतराष्ट्र जरी म्हणला असता की मी 5 गावं देतो, तरीही हे सगळं मिटलं असतं, पण ते मिटलं नाही. घोर अपमान केला. शिवाय त्यांना सांगितलं की मी ह्या कृष्णाला बांधून ठेवतो, तू काय समजतोस स्वतःला, तू दूत आहेस, तुझी योग्यता ती काय, मी तुला पकडून ठेवू शकतो, कारागृहात टाकून ठेवू शकतो. हे कळल्या कळल्या श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, ह्याला आपलं स्वरूप दाखवणं गरजेचं आहे, कदाचित त्यांनी तो सुधरू शकेल. मनुष्य जीवनामध्ये हेच घडत असतं. आपलं नित्य आपण रोजचं जे जीवन जगतोय, ह्या जगण्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्या सभोवताली फिरत असतात, आपण त्या मध्येच जगत असतो, आणि भगवंत प्रत्येक वेळी आपलं अस्तित्व ह्या ना त्या कारणाने दाखवायचा प्रयत्न करतो, पण आपण ते ओळखायला चुकतो. इथं तसंच झालं. तो चुकला आणि त्यांनी जेव्हा विशाल रूप दाखवलं, बऱ्याच जणांचा एक गैरसमज आहे की म्हणजे विश्वरूप दर्शन इथं का, तर ते तिथं नव्हतं. हे विशाल रूप दाखवलं, आणि हे विशाल रूप जेव्हा दिसलं तेव्हा आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वांनी दर्शन घेतलं, पण आदर हा दुर्योधनाने, दुःशासनाने व्यक्त केला नाही. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण तिथनं निघाले,
ठीक आहे म्हणले, तू आता सगळे दरवाजे बंद केलेले आहेत, आता हा मी निरोप देतो. त्याच्यावरती दुर्योधनानं सांगितलं, नाही तू जेवून जायचंस, आमच्या पंक्तीलाच बसायचंस. तो म्हटला, नाही मी बसणार नाही. आणि तिथनं मग भगवान श्रीकृष्ण निघाले आणि विदुराच्या घरी गेले. आणि विदुराच्या घरी भोजन चालू असताना दरवाजावरती द्वारपाल आला आणि तो म्हणाला की महाराज आपल्याला भेटण्यासाठी बाहेर एक जण आलेले आहेत. सर्व शक्यता मावळलेल्या होत्या. कुठंही कोणाचाही आता संबंध नसताना विदुर म्हणाले, कोण आले त्यांना सांगा की भगवान श्रीकृष्ण भेटणार नाहीत. पण श्रीकृष्णाने विचारले कोण आलं, तर त्यांनी सांगितलं अंगराज कर्ण आलेत. श्रीकृष्ण सांगतात सन्मानाने त्यांना आत घेऊन या. कर्णाला आत बोलवलं जातं. भगवान श्रीकृष्णाबरोबर कर्ण जेवण करतो, भोजन करतो. आणि अंगराज कर्ण हा भगवान श्रीकृष्णांचे पाय धरतो. माफ करा म्हणतो, वासुदेव माफ करा. विदुराला कळत नाही की कर्ण असं काय करतोय. कदाचित त्याला आता उपरती झाली असेल की मी कौरवांची बाजू घेतोय किंवा कौरवांच्या बाजूने मी लढतोय, तर ते चुकीचं आहे. म्हणून कदाचित पांडवांच्या बाजूला येण्यासाठी हा बोलत असेल, पण तसं नव्हतं. कर्ण त्याला म्हणतो की श्रीकृष्ण माझ्या मित्राला तू माफ कर. त्यांनी जो तुझा अपमान केलाय त्या अपमानाला तू त्याला क्षमा कर, हे मी मागणं मागतो. तुला पाहिजे तर तू माझे प्राण घे, माझं अंग हे राज्य तू घे. अंगराज होता तर ते तू घे, पण त्याला तू माफ कर. भगवंताला डोळ्यामध्ये पाणी तरळतं आणि म्हणतो कर्णा तुझ्यासारखा ह्या पृथ्वी तलावरती व्यक्ती होणे नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यासाठी किती समर्पित राहावं किंवा शब्दाला किती जागावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्ण होता. म्हणतो ठीक आहे, दुर्योधनाच्या मनातला राग मी विसरून जातो, पण तू असं कर, माझं एक काम कर, मला फक्त सीमेपर्यंत सोडायला चल. म्हणतो ठीक आहे, हरकत नाही. कर्णालाही आनंद होतो आणि तो श्रीकृष्णाबरोबर निघतो. श्रीकृष्णाला म्हणतो माझा रथ आणलेला आहे. तो म्हणतो ठीक आहे, तुझ्या रथात बसू. सारथ्य कर्ण करतोय, श्रीकृष्ण मागं बसलेला आहे आणि रथ निघतो. हस्तिनापूरच्या जी वेस असते त्या वेसेपर्यंत जायचं असतं. आणि इथं भगवान श्रीकृष्ण विचार करतात की हीच ती संधी आहे. आणि मग कर्णाला सांगतात की रथ थांबव. आणि रथ थांबवून पुढं कर्णापाशी येऊन बसतात आणि म्हणतील कर्णा तुला मी एक रहस्य सांगतो की तू ह्या पाची पांडवांचा मोठा भाऊ आहेस, तू कुंती पुत्र आहेस. हे ऐकल्यानंतर कर्णाला आश्चर्य झाल्यासारखं तो दाखवतो, पण आश्चर्य वाटत नाही. आणि तो म्हणतो ठीक आहे. तो म्हणतो अजून विचार कर, तुला सर्व राज्य मिळेल, तू राजा होशील, तू ज्येष्ठ, हा युधिष्ठिर तुझी सेवा करेल, हा भीम तुझी पादत्राणे रोज तुला घालायचं साफ करायचं काम करेल आणि तुझ्या रक्षणाचं काम तो अर्जुन करेल. इतका मान तुला मिळेल. तू विचार कर, भगवान श्रीकृष्णानी मनुष्याच्या वैचारिकतेमध्ये उत्पन्न होणारी भावना कशी काम करतात किंवा कसं काम करतं त्याचा इथं हा डाव टाकला होता. त्याला कळलं की हा भाऊक झालाय, कर्ण भाऊक झालेला आहे आणि माझा मित्र चुकला याची क्षमा मागायला आलेला आहे, तर कदाचित आपण हा फासा फेकून बघावा आणि हा हुकमाचा पत्ता आपण म्हणतो ना की हातात असतो, शेवटी त्याची
त्याचा वापरला जातो, तसा त्यांनी तो वापरला श्रीकृष्णाने. हे सगळं तुला मिळेल, असंच जाऊ, मागं पराचं नाही, हाच रथ घेऊन जाऊ. आणि तिथं कर्ण सांगतो की थांबा म्हणून. आणि मग कर्ण विचारांमध्ये असताना श्रीकृष्ण त्याला घेतो आणि आपल्या रथावरती विराजमान होतो. कर्णाला सांगतो की तुझ्या रथाला जायला सांग. श्रीकृष्णाच्या मनात येतं की कदाचित आता माझं काम झालेलं आहे, हा आता बहुतेक सामील होणार. आणि थोडं पुढं आल्यानंतर तो सांगतो की केशवा, समोर वेस दिसतेय, पण मला क्षमा कर, मी हे करू शकत नाही. आणि ते जे तू मला सांगितलंयस हे मला माहिती होतं, पण मी माझ्या मित्राला शब्द दिलेला आहे आणि दिलेला शब्द हा मी पाळणाऱ्यातला आहे, म्हणून मी येऊ शकत नाही. मी लढेन तर कौरवांच्या बाजूनेच लढेन. आणि श्रीकृष्णाची तिथं म्हणजे जो जो विचार करून त्यांनी जी वैचारिकता मनामध्ये ठेवून जे संभाषण केलेलं असतं त्याला कळतं की आपलं फसलंय. पण ह्या गोष्टीचा कुठलाही अहंकार त्या कर्णाला होत नाही. इथं ह्या प्रसंगामध्ये कदाचित असं धरून चाला, कर्णाने ते स्वीकारलं असतं, मनामध्ये अहंकाराची जागृती झाली असती, अहंकार उत्पन्न झाला असता की चला जेवढं झालं तेवढं झालं, सगळं मिळणार, मी राजा होणार, मी सांगीन तसं सगळे वागणार, माझ्या शब्दाच्या बाहेर काही नाही. पण ह्याची उत्पत्ती, ह्या अहंकाराची उत्पत्ती तिथं झालीच नाही. आणि मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की कर्ण म्हणून सगळ्यात घातक आहे. तुला जे ब्रह्मज्ञान पाहिजे, ब्रह्माची उत्पत्ती पाहिजे, त्या ब्रह्माची उत्पत्ती करताना ह्या समोर युद्धाच्या युद्धभूमीवरती तुला जे सगळे तुझे विरोधक दिसत आहेत किंवा जे प्रतिपक्षातनं जे मारेकरी आहेत, ह्याच्यामध्ये कर्णाला ओळखाला चूक करू नकोस. ज्याचा अहंकारावरती विजय आहे अशी व्यक्ती तुझ्याशी लढणार आहे. म्हणून ब्रह्म हे वाक्याची उत्पत्ती सांगताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की जिथं अहंकाराची उत्पत्ती होत नाही तिथं माणसाने घाबरून राहावं. ज्या ठिकाणी अहंकार जागृत होतो, आपण एखाद्याला म्हणतो वा वा तुझ्यासारखा आहे ना कोणी नाहीच आहे, तू अचीव करून दाखवलंस, तू अमुक केलंस, तू तमुक केलंस, आणि समोरचा माणूस अहंकारित होऊ शकतो. तुम्ही केलं, आज मनुष्य म्हणतो हे मी केलंय. मग इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही अवस्था जेव्हा मनुष्याची येते तेव्हा मनुष्य हा अधोगतीला लागतो. म्हणून श्रीकृष्ण सर्वसामान्य जीवन जगताना अहंकार हा मनामध्ये उत्पन्न होता कामा नये. कारण अहंकार असायला हवा पण तो जागृत अवस्थेत आणू नये, आणि तो जर आणला तर नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे नंतर जेव्हा अभिमन्यूचा वध होतो तेव्हा लक्षात येतं की जो कर्ण एवढा अहंकारावरती नियंत्रण ठेवलेला होता, एवढा भगवान श्रीकृष्णाशी सगळं वार्तालाप केलेला होता, असा कर्ण अभिमन्यूच्या जेव्हा वध झाला तेव्हा मात्र त्यांनी ती चूक केली आणि त्याचा अहंकार जागृत झाला. नाहीतर भगवान श्रीकृष्णाला माहिती होतं की ज्याच्या मनामध्ये जर अहंकारच जागृत झाला नाही तर ह्याला मारणं सोपं नाहीये. कारण ज्या मनुष्याच्या मनामध्ये अहंकारच निर्माण होत नाही त्याला हरवणं, त्याला छेदन करणं, त्याचा पराभव करणं हे खूप अवघड असतं. मग इथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, ब्रह्म ही वैचारिकतेतनं तयार होतं, विचारधारेतनं तयार होतं. तू जो विचार करतोयस हाच ब्रह्म आहे. मी ह्यांना कसं मारू? ही ब्रह्माची उत्पत्ती आहे. ब्रह्म म्हणजे उत्पत्ती, आणि त्यातनं झालेली उत्पत्ती आहे की हा विचार जर उत्पत्ती झाली तर त्यातनं तुला जो अहंकार झालेला आहे, आपण जो पहिल्यांदा बघितला
अर्जुन विषाद योग या पहिल्या योगात बघितलं की समोरचं बघितल्यावर यांना कसं मारू मी, हा अर्जुनाचा प्रश्न होता. म्हणजे तेव्हाच उत्पन्न झालेला अहंकार हा अजून होता आणि श्रीकृष्णाला ते घालवायचा होता, म्हणून त्यांनी ब्रह्माची त्याला फोड करून सांगितली की भोग हा मनुष्य भोगातनं स्वतःच्या विचारातनं तयार करत असतो. भोग अस्तित्वातच नाही. उत्पन्न झालेली परिस्थिती मनुष्य स्वीकारणं म्हणजे भोगावह परिस्थिती असते. आपण काय घ्यावं आणि काय सोडावं हे जेव्हा मनुष्याला कळत नाही, तेव्हा तो भोग अवस्थेत जातो. आणि भोग अवस्थेमध्ये मनुष्य जेव्हा जातो तेव्हा त्याच्या बाजूचे असलेले हे सर्व रिपू दबा धरून बसलेले असतात, इंद्रिय दबा धरून बसलेले असतात की आम्हाला आता संधी मिळालेली आहे, आम्हाला आमचं काम करणं प्राप्त आहे, आम्हाला आत्तापर्यंत संधी मिळालेली नाही. एखाद्या स्त्रीवर होणारा अत्याचार आपण पेपरमध्ये वाचतो. क्षणिक बाचाबाचीमध्ये गोष्टी घडतात. त्या मुलीला चिडवलं जातं किंवा ती मुलगी त्या पुरुषाला हिणवते, चिडवते आणि ह्याच्यामधनं जो मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो, काम उत्पन्न झाल्यानंतर क्रोध उत्पन्न होतं आणि क्रोध उत्पन्न झाला की त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं रूपांतर भोगात होतं. आणि मग जसं म्हणतो की आपण त्या स्त्रीची अब्रू लुटली. मग ह्या गोष्टी कारण घडण्यासाठी कृती ब्रह्म हे खूप महत्वाचं आहे की मनामध्ये विचार कसे तुमचे उत्पन्न होतात. जीवनामध्ये तुम्हाला एखाद्याने जर हिणवलं, एखाद्याने जर चिडवलं, तर त्याच्यावरती तुम्ही लगेच प्रतिक्रिया देऊ नका. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, तुला जर जीवनामध्ये सर्वसामान्य मनुष्य हा काच अडकतो, कारण तो ताबडतोब प्रतिसाद द्यायला जातो, विचार करत नाही. वाघाचं उदाहरण याच्यासाठी उत्तम आहे. एखादा हरण समोरनं असेल, आपण जर एखादा एपिसोड किंवा नॅशनल जिओग्राफीमध्ये बघितलं, लगेच वाघ त्याच्यावरती अटॅक करत नाही, तो दबा धरून बसतो, आवाका हेरतो, स्वतःचं गणित आखतो, स्वतःचे मागचे पाय त्याची जी पोझिशन आहे ती तयार करतो, म्हणजे स्वतःच्या अंगाची पोझिशन तयार करतो, अवस्था तयार करतो आणि मग स्वतःला जी गती देतो त्याच्यामध्ये ते सावध सापडतं. मग ही अवस्था मनाच्या मेंदूच्या विचारांची अवस्था ही ह्या चित्त्यासारखीच असणं गरजेचं आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या समोर जर आली तर आपण जी ताबडतोब प्रतिक्रिया देतो, ही प्रतिक्रिया देताना आपण जर थोडासा त्याला विचार केला की ही घटना का घडली माझ्या आयुष्यात, असं का घडतंय, हा जर तुम्ही विचार केला तर कदाचित तुमची भूमिका बदलेल. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ब्रह्माची उत्पत्ती, ब्रह्म हीच उत्पत्ती आहे, पण या ब्रह्मामध्ये सुद्धा एक उत्पत्ती आहे. मग ब्रह्म जेव्हा काम करतं, ब्रह्म ही अवस्था जेव्हा काम करते तेव्हा भोगाची उत्पत्ती त्याला लागूनच होते. मनामध्ये विचार आला, समोर बासुंदी आहे, उत्पत्ती झाली, समोर बासुंदी, आता ही खायची, आज रविवार आहे, आता आपण दुपारी आज बासुंदीचा बेत करू, मनामध्ये उत्पन्न झालं, विचार उत्पन्न झाला, कृती केली, ती जाऊन आणली आणि ती खाल्ली, पण ती म्हणजे अनियंत्रित जर खाल्ली तर त्याचा त्रास हा होतोय. म्हणजे किती भोग घ्यावा ह्याला मर्यादा आहेत. मग जेव्हा मनुष्याला भोग उत्पन्न होतो तेव्हाच भगवंताचं दर्शन होतं, लागू नये. ज्याला भोगच उत्पन्न होत नाही त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. आपण कधी विचार करतो का की भगवान को भोग चढाव, भोग चढाव म्हणजे काय, तिचं ताटच, प्रसादाचं ताटच ना. भोग चढाव का कशासाठी पाहिजे? आयुष्यात पण भोग असतात.
शारीरिक पण भोग असतात, कामभोग सुद्धा असतात. मग एवढे सगळे भोग असताना आपण जीवन जगतामध्ये आपला भोग कुठला? तर तो उत्पत्ती. मग विचार जो तुम्ही ज्या पद्धतीने करताय, त्या पद्धतीने भोग उत्पन्न होतो. मग इथं श्रीकृष्ण सांगतायत, की अर्जुना ज्या पद्धतीने मनुष्य विचार करणार आहे, यापुढं किंवा आत्ताही होतो. आपण ज्या अनुषंगाने विचार करतो, त्या अनुषंगाने भोगाची उत्पत्ती होते आणि जशी भोगाची उत्पत्ती होते, त्याच अनुषंगाने भगवंताचं दर्शन होतं. भगवंताचं दर्शन देव कशाला म्हणतात हाच तुझा प्रश्न आहे. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला, मी देव कशाला म्हणायचं? हे देव आहे याला प्रमाण काय? आणि देव ही काही व्याख्या आहे? पण प्रश्न तर विचारलेला आहे त्यांनी. मग ब्रह्म सांगितल्यावरती, भोग सांगितल्यावरती आत्मनिरीक्षण हे पहिल्यांदा भगवंतानी मध्ये सांगितलं, की तू जोपर्यंत मनुष्याला आत्मनिरीक्षण होत नाही, तोपर्यंत मनुष्याला देवाचं दर्शन होत नाही. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी माझ्यातला मी वेगळा करणं गरजेचं आहे. म्हणजे उरलं काय आहे? तो राक्षस तरी नाही तर मग देव तरी आहे. मग माझ्यातला मी वेगळा करून बघायचा आहे. म्हणजे आत्मदर्शन होणं गरजेचं आहे. आज मी वागताना मी कसा वागतोय? माझं जीवन जगताना मी कसं जगतोय? सुखावं मी जगतोय का? मला मिळालेल्या गोष्टीचा मी आनंद घेतोय का? जर एखाद्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झाली पण ती दुःख देऊन जर जात असेल, तर त्याच्यासाठी जर दुसरी वाईट घटना नाही. एखादा चांगला फोन तुमच्या हातामध्ये दिला पण तुम्हाला तो ऑपरेटच करता येत नसेल, तर हातात सगळं आहे, उत्तम आहे, सर्वोत्कृष्ट आहे, पण तुम्हाला ते ऑपरेटच करता येत नाही, माहीतच नाही आणि ते चालूच होत नाहीये, तर दुःख. म्हणजे उत्तम सर्वोत्तम जवळ आहे पण ते वापरता न आल्यामुळे दुःख होतं. मग ही अवस्था प्रत्येक मनुष्याची सध्याच्या काळामध्ये झालेली आहे, की मी काय वागतोय, मी काय जीवन जगतोय हे त्याला कळतच नाहीये. मग इथं अर्जुनाला भगवान सांगतात, की आत्मपरीक्षण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये आलेली संकट हे परमेश्वराकडं जायचा मार्ग आहे का परमेश्वराने माझ्या जीवनात आलेली ही खरोखरची संकट आहेत, हा विचार परमेश्वरांनी मनुष्याच्या मेंदूमध्ये उत्पन्न करून ठेवलेला आहे. फक्त तो कसा बाहेर काढायचा हे मनुष्याने ठरवायचं आहे. माझ्या समोर मला त्रास झालाय, इतकं दुःख मला झालंच नाही, पण मग ती भगवंताच्या भेटीसाठी आहे का भगवंतानी तुम्हाला तुमच्या रस्त्यामध्ये किंवा तुमच्या मार्गामध्ये आणलेला हा अडसर आहे? तुकाराम महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांना असंच झालं होतं. विसोबा खेचर त्यांचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नामदेव महाराजांचे नंतर ते गुरु झाले. इतकं चळलं. एक वेळ माऊलींना राग आला, एकदाच राग आला, म्हणजे अख्ख्या याच्यामध्ये बघितलं की जो मांड्याचा प्रसंग आहे तेव्हाच राग आला, बोलले नाहीत काही, पण एवढाच राग आला. भगवंतालाही राग येतो. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार आणि राग सुद्धा भगवंताला आहे हे त्यांनी प्रदर्शित केलं. पण त्या रागावरचं नियंत्रण केलं आणि त्याच्यावरती उत्पत्ती केली ती मांड्याची, की तू तयारी कर, मी तुला हे करून दाखव. त्या रागाचं त्यांनी अग्नीत रूपांतर केलं. नाही ना, तुझ्या हातामधलं खापर फेकलं ना हरकत नाही, सगळं टाकून दिलं हरकत नाही, तू तयार कर, माझ्या पाठीवर भाज. अग्नी उत्पन्न केला आणि त्याच्यावरती मांडे भाजले. आपण फक्त एवढंच बघतो, मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे भाजले. पण रागामध्ये सुद्धा तुम्ही अग्नीचं जर नियंत्रण केलं तर उत्तम गोड पदार्थ घडू शकतो, हे त्यातनं कळलं पाहिजे किंवा आपल्याला आपण कळून घ्यायचं आहे.
मग भगवंतांनी सांगितलं की अशा कृती माझ्याही जीवनामध्ये घडलेल्या आहेत. जेव्हा भीष्माचार्य सुद्धा नंतर युद्धामध्ये हार मानत नव्हते, तेव्हा इतके कंटाळले त्याच्यामध्ये. शेवटी जे शस्त्र हातात धरणार नाही ते सुद्धा रथाचं चाक हातात घेऊन त्या भीष्माचार्यांवरती धावून गेले होते. म्हणजे भगवंताचा सुद्धा कुठंतरी एक प्रकारे सीमा जी असते तिथं संपली, पण त्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. जीवनामध्ये ह्या आपल्या गोष्टी घडतात, रोजच्या जीवनात घडतात. आपण कायम काही करत असतो की असं का घडलेलं आहे? एखादी गोष्ट चांगली घडली ना तरी कशी चांगली घडली? हा सुद्धा मनुष्याला प्रश्न असतो. आणि हा प्रश्न जसा अर्जुनाला पडला, की मला इथपर्यंत तू सगळं ज्ञान दिलंस. आत्मसंयम योगापर्यंत जे भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलंय, त्याच्यानंतर त्याला या ध्यान योगामध्ये जर कळत असेल किंवा त्याच्या मनामध्ये प्रश्न येत असेल, की भोग म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय आणि देव म्हणजे काय, तर याची आश्चर्य गोष्ट आहे. आश्चर्य का काय? कारण अध्यायाच्या बरोबर निम्म्या भागांवरती आल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडलाय. आपण जर त्याचे जी भाग आहेत भगवद्गीतेचे याचा जर अभ्यास केला तर निम्म्या भाग आल्यानंतर हा प्रश्न पडलेला आहे. देवाची अवस्था काय अगोदर पाहिजे. देव कशाला म्हणायचा? अर्थ असा की परिस्थिती जेव्हा उत्पन्न होते, मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी आणि सुख आणि दुःख दोघांनी क्षण जेव्हा येतात, तेव्हाच खरं वास्तविकरित्या भगवंताची ओळख व्हायची वेळ आलेली असते. ती आधी होऊन चालत नाही आणि नंतरही होऊन चालत नाही. योग्य वेळी भगवंताचं दर्शन झालं, योग्य वेळी देवत्व कळलं. देवत्व म्हणजे अधिकार, देव म्हणजे अधिकार. आपण जसं म्हणतो की हा गणपती हा देव आहे, शंकर देव आहे, तर देव म्हणजे त्याला देव नाही म्हणत. त्याचा अधिकार काय आहे? जी गोष्ट अधिकारात येते त्याला देवत्व दिलेलं आहे. संतांना देवत्व बहाल केलं गेलेलं आहे. संत देव नव्हते पण त्यांना देवत्व दिलं गेलं. कारण का तर अधिकार आले आणि सर्वसामान्य मनुष्याला मार्गस्थ करायचं काम त्यांनी केलेलं आहे. मग इथं अर्जुनाला प्रश्न तसेच असतात त्याचे होते की जे तू काय मला जे सांगतो आहेस किंवा आता कर्णाचं जे मला तू सांगितलंस, तर तुला असं म्हणायचंय का की मी त्याच्यापेक्षा कमी आहे? म्हणजे तू त्याची स्तुती माझ्यासमोर करतोय, त्याचं वर्णन करतोय इथपर्यंत ठीक आहे, पण असं तुला म्हणायचंय का की मी कमी आहे? भगवान श्रीकृष्ण फक्त हसतात. म्हणजे ज्या माणसाला आतापर्यंत सांगितलं की स्थितप्रज्ञता म्हणजे काय आहे, इंद्रियांवरती संयम कसा पाहिजे, वैचारिकतेवर संयम कसा पाहिजे, अहंकारावरती संयम कसा पाहिजे, तोच अहंकारामुळे ही या माणसाची, या अर्जुनाची ही अवस्था झाली असताना आता मी याला सगळं जे समजावून सांगितलं की असं असं त्याच्यात घडलं असताना तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, पण त्याच्यामध्ये कुठला अहंकार जागृत झाला नाही, तर तरी तू म्हणतोस की मी त्याच्यापेक्षा कमी आहे का, कमी लेखला गेले. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की पार्था, मनुष्यासमोर कितीही स्वच्छ पाणी ठेवलं तरी तो ते बघूनच पितो, कारण त्याच्या मनामध्ये संशय असतो. आज मी तुला सांगतोय, तुला माझी ओळख पटलेली नाही. जरी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन तूची गुरुबंधू पिता, तूची इष्ट देवता हे सगळं म्हणून झालं होतं, तरी अजून श्रीकृष्णाच्या शब्दावरती तो साशंक होता. हा सांगतोय ते काही मला फक्त युद्धात लढवण्यासाठी हा सगळ्या युक्त्या सांगतोय असं त्याला वाटत होतं. हीच आजची स्थिती आहे. आपण एवढ्या पोथ्या वाचतो, एवढे ग्रंथ वाचतो, एवढी पुस्तकं वाचतो, त्याच्यात सगळं दिलेलं असतं. कर्माचा सिद्धांत काय, कर्मभोग काय, पण तरी आपला विश्वास नसतो, कारण त्या गोष्टी आपल्या जीवनात घडलेल्या नसतात.
आणि जेव्हा आपल्या जीवनात घडतात, तेव्हा आपण म्हणतो की नाही ठीक आहे, हे असं आहे का? मग बघू आपण. एका ओमची उत्पत्ती होण्यासाठी ह्या विश्वाची उत्पत्ती झाली. एका ओंकाराची उत्पत्ती होण्यासाठी विश्वाची उत्पत्ती झाली. जगावं कसं हे कळण्यासाठी रामायणाची उत्पत्ती झाली आणि धर्म कळण्यासाठी महाभारताची उत्पत्ती झाली. एवढं सगळं लिहिलं गेलं तरी मनुष्याचा विश्वास नसतो. आणि इथं भगवान श्रीकृष्णावरती बाजूला असून सुद्धा अर्जुनाला मनामध्ये प्रश्न येत होता, की मी कमी आहे का? आणि मग इथं श्रीकृष्ण सांगतात भगवंताला, की पार्था तुझ्यामधला अहंकार काही संपत नाहीये. मी तुला सर्व दृष्टिकोनातनं सांगायचा प्रयत्न करतो आहे, की दुसरा श्रेष्ठ नाहीये, दुसरा उत्तम आहे, पण त्याला तू उत्तम म्हणणं हे तुझ्या वैचारिकतेच्या विरुद्ध जातंय, म्हणजेच तुझ्यामध्ये अहंकार आहे. दुसऱ्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा दुर्मिळ झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये. तर ते चांगलं म्हणणं शिकलं. नुसतं म्हणा ना तुम्ही चांगलं दुसऱ्याला, की किती छान चाललंय. ते आपण म्हणत नाही. ऱ्हास कुठं होतोय हे कळणं गरजेचं आहे. आणि मग इथं या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, "अर्जुना तुला अहंकाराचं महत्त्व कळत नाहीये. मग ब्रह्म तुला जर कळण्यासाठी अहंकार तुला सांगणं गरजेचं आहे." कारण अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू मनुष्याचा शत्रू आहे. आणि जो व्यक्ती अहंकाराचा अलंकार बनून वावरत असतो, तोच खरा पुरुष. पुरुष म्हणजे जेंट्स, लेडीज असा पुरुष नाही. तोच म्हणजे पुरुष. सर्व संपन्न. आणि मग इथं अर्जुन सांगतो, की तुला मधुसूदना तू सांगतोय ते सगळं बरोबर आहे. पण मी अहंकारित आहे हे तुझं मला बोलणं किंवा सांगणं हे काही योग्य वाटत नाहीये. कारण माझी अशीच कुठलीच कृती झालेली नाहीये. तू म्हणलास म्हणून मी प्रश्न विचारतोय आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर तू देणं हे प्राप्त आहेच. नाहीतर मी कोणाकडनं घेणार? मी सर्वसामान्य जीव आहे. भगवान श्रीकृष्णाला कळतं अहंकाराची दुसरी परिसीमा म्हणजे खोटेपणा करणं आणि मनुष्य आपल्याला दाखवतो, की मला काहीच माहित नाही. तूच सांग रे, तूच सांग रे. सगळं त्याला माहिती असतं. तसं अर्जुनाने इथं श्रीकृष्णाच्या बाबतीत केलं. त्याला एवढंच ऐकायचं होतं भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातनं, की अर्जुना तुझ्यासारखा श्रेष्ठ कोण नाही. तू अहंकारी नाहीस. एवढंच त्याला भगवंताच्या मुखातनं ऐकायचं होतं. पण त्याच्यासाठी हे सगळं चाललेला अट्टहास होता. भगवंताच्या लक्षात आलं, की आहे ह्याला सर्वसामान्य वैचारिकता ही सर्वसामान्य माणसाची अशीच असते. मला जे ऐकायचं आहे, हे त्याला जोपर्यंत ऐकू येत नाही, तोपर्यंत त्याच्या मनाचं समाधान होत नाही. हीच अवस्था अर्जुनाची झाली होती. मग इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, की अर्जुना अहंकाराचं महत्त्व जीवनामध्ये काय आहे आणि अहंकार हा मनुष्याला कसा घेऊन डुबतो, हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम. श्रीराम. धन्यवाद.